नमस्कार मित्रांनो, मी यशोदीप शेटे पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय वायडी टॉक मध्ये। तर आज आपण आलेलो आहोत प्रवरा रूरल एज्युकेशन सोसायटीचे PREC लोणी या कॉलेजमध्ये। तर आज या ठिकाणी आपल्यासोबत खूप असे छान असे गेस्ट आहेत। आपल्यासोबत आहे कॅलिक्स या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर KV वराल सर। त्यांच्यासोबत आहेत जयकृष्णजी रावल सर, जे या कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम बघतात। आणि त्याचसोबत आपल्यासोबत आहेत कंपनीचे CEO संभाजी पठारे सर। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मला खरं सांगायला आनंद वाटतोय की हा पॉडकास्ट घेणारा मी सुद्धा प्रवराचाच अल्युमिनाय आहे। आणि त्याचसोबत आमचे जे पठारे सर आहेत ते आमच्या केमिकल इंजिनिअरिंगच्या सेकंड बॅचचे 1984चे अल्युमिनाय आहेत। आणि आज ते या ऑर्गनायझेशनला या ठिकाणी रिप्रेझेंट करतायत। खरंच मित्रांनो, एक मनातून अशी इमोशनल भावना येते आणि खूप छान वाटतं। तर चला, तर वेळ न घालवता आपण सुरू करूयात आपल्या गप्पांना। विद्यार्थ्यांना नोकरीसाठी काय हवंय या डायरेक्टर्स लोकांकडून, आणि या डायरेक्टर्स लोक इंटरव्ह्यू मध्ये तुमच्याकडून काय अपेक्षा करताय हेच आपल्याला या इंटरव्ह्यू मधून जाणून घ्यायचं आहे। तर चला, तर वेळ न घालवता आपल्या या प्रोग्रामला सुरुवात करूयात। तर सर, माझ्यासारखे असतील किंवा मी पण अजून स्वतःला विद्यार्थीच समजतो, कारण मी अजूनही सरांसारख्या व्यक्तींकडून, तुमच्यासारख्या व्यक्तींकडून शिकण्याचा प्रयत्न करतो। तर माझ्यासारखे इतरही जे विद्यार्थी जे आता कॉलेजमध्ये शिकतायत, ज्यांचे स्वप्न आहेत मोठे मोठे पॅकेजेस घेणं, तर अशा विद्यार्थ्यांना तुमचा काय सल्ला असेल? कारण सर, मला असं बोलायचं की आज इंटरव्ह्यू घेणारे सुद्धा तुम्हीच आहेत आणि या विद्यार्थी दशेतून सुद्धा तुम्हीच गेलेले, तेही याच कॅम्पसमधून। तर मग या आपल्या ग्रामीण भागातला सरांनी एक मुद्दा खूप छान कव्हर केला, तो म्हणजे काय भाषेचा न्यूनगंड। कधी कधी आपण वाकून सुद्धा थँक्यू बोलू शकतो नम्रपणे, म्हणजे कधी कधी तुमची भावनात्मक वागणूक सुद्धा तुमची भाषा दाखवून देते। परंतु या सगळ्या गोष्टींचं कोलॅबोरेशन मध्ये तुम्ही काय सांगाल की विद्यार्थ्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टींना डेव्हलप केलं पाहिजे? मला वाटतं अतिशय छान ऑपॉर्च्युनिटी या ठिकाणी आपण आमच्या कॅलिक्स टीमला, चेअरमन, आमचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आणि CEO आपल्या समोर या ठिकाणी विचार व्यक्त करायला आपण संधी दिली। तर याच्या माध्यमातून आजच्या नवीन पिढीसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी कशा पद्धतीने स्वतःची डेव्हलपमेंट केली पाहिजे त्यावर थोडक्यात मी बोलतो। जास्त वेळ पण नाही आपल्याला आणि आम्हाला, बरोबर। तर जसं आमच्या चेअरमन साहेबांनी सांगितलं की कुठलीही गोष्ट तिचं शून्यातून त्या ठिकाणी एक विश्व निर्माण करणं, हे जे उदाहरण आपण आज या ठिकाणी प्रवरानगरचं बघतो। आणि पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी, आम्ही कुठेतरी पुस्तकात वाचायचं त्यावेळेस, आम्ही त्यावेळेस लहान विद्यार्थी होतो आणि आपल्या शेतात सकाळी काम करायचं 10 वाजेपर्यंत आणि आपल्या पाठीवर दप्तर टाकायचं आणि शाळेमध्ये जायचं, बरोबर। त्यावेळेस आम्ही त्यांच्या ह्या गोष्टी ऐकायचं, वाचायचं। आणि त्या ठिकाणी आपल्याला हायस्कूलचं शिक्षण केलं तर फार झालं, कारण शेतामध्ये कष्ट करायचे आणि त्या ठिकाणी शाळेत जाऊन वेळेत तेवढं शिकायचं आणि संध्याकाळी येऊन आपल्या घरात लाईट पण नसायची, त्यावेळेस दिवे होते, ते दिवे लावून सुद्धा आम्ही शिकायचं, बरोबर। पण पुढे आपल्या जनरेशननी काय करायचं, बरोबर, कारण मोठमोठे कॉलेजेस सिटीमध्ये जे होते त्या कॉलेजच्या ठिकाणी जाणं, आपल्या ग्रामीण भागातून विद्यार्थ्यांना शिक्षण घेणं हे एवढं सोपं नव्हतं, बरोबर। परंतु पद्मश्रींनी हा अतिशय दूरचा विचार करून या पुस्तक प्रवरानगर किंवा नगर जिल्हा किंवा महाराष्ट्र नव्हे, पूर्ण देशासाठी एक ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी एवढ्या मोठमोठ्या एज्युकेशन संस्था काढल्या। आणि त्या ठिकाणी आमच्यासारख्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, जे शहरामध्ये जाऊन शिकू शकत नव्हते, त्यांना अतिशय अशी छान व्यवस्था या ठिकाणी केली। कारण रोजचा खर्च करणं आम्हाला शक्य होतं, आमचे आई वडील वगैरे गरीब घरावर आले शेतकऱ्यांचे होते आणि त्या ठिकाणी पुढे ऍडमिशन घ्यायचं तर ठीक आहे, ऍडमिशन मिळेल मुंबईला, पुण्याला, पण खर्च कसं करायचं? कारण जाऊन ते फी भरली, कर्ज काढून वगैरे, तो रोजचं जेवण खावण पाहिजे, बाकीचा खर्च पाहिजे। आणि अशा काळामध्ये या ठिकाणी 1984 मध्ये प्रवरेसारख्या कॉलेजमध्ये मला इंजिनिअरिंगला संधी मिळाली ऍडमिशनला। असे अनेक विद्यार्थी आहेत